तात्यासाहेब म्हटले की आपल्याला एक ओळ आठवते, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ. पहा प्राक्तनाच्या छतालाच माझ्या तुझ्या झुंबरांचे रुपेरी झुले, असो दूर तरीही तुझ्या संगतीने किती अंतरी हे दिवे लागले. विंदा करंदीकर म्हटलं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत. ऊस गोड तसा आडदांड, ऊस गोड तसा आडदांड, वेळ आली की खमक्या होतो. पाडगावकर म्हटले की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. मनाला पंख फुटले की उडाया लागल्या वाटा. मी शब्द तुला देताना सांगितले होते काही, आणि आज तुला आठवता आठवले काही नाही. आईला वाटत असेल सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत, पण कुठलं ओझं घेऊन परततो हा रोज रात्री. नमस्कार. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मरण या कार्यक्रमामध्ये आज आपली नाशिकची संध्याकाळ ही कवितेने रंगवणार आहोत. खूप वेळेला असा विषय झाला की आपण एक 10-12 दिवसांचे जे कार्यक्रम 27 तारखेपासून 10 मार्चपर्यंत घेतो आणि वर्षाआड आपण जनस्थान पुरस्काराने त्याचा समारोप करतो. सगळ्यांना ज्ञात आहेच की यावेळेला ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांचा सन्मान आपण करणार आहोत. पण त्या अगोदरचे 10 दिवस आपण जे विचारमंथन करत आहोत त्यामध्ये यावेळेला तुमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की काही बदल आहे. कारण काही छोटे नाट्यप्रयोग आहे, नाट्यसंहितांचं वाचन आहे, वन पर्यावरणावरचा पहिल्या दिवशी कार्यक्रम झालेला आहे, सांगीतिक कार्यक्रम आहे. आणि भाऊंना विशेष करून हेंगणे सरांना, बाबूजी भटेवरांना, लोकेशजी सर्वांना असं मी म्हणालो होतो की आपण नाशिक जिल्ह्यातले सगळे कवी म्हणजे कवितेचं नवं पान असं काहीतरी सुरू करूया. आणि मग नंतर असं लक्षात आलं की सगळेच म्हणाले अरे हो आपण हे करूया आणि करायलाच पाहिजे. तर नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यातल्या नव्यानं लिहिणाऱ्या, त्या अगोदर लिहिणाऱ्या आणि आता लिहून पुढे स्थिर होणाऱ्या अशा सगळ्या नव्या जुन्या कवींचं एक संमेलन आपण घेऊया. आणि त्याच्यासाठी सगळे म्हणजे प्रतिष्ठाननी विशेष करून त्याला मान्यता दिली आणि ही गोष्ट मान्य केली. त्याच्यातनं आजचा हा कार्यक्रम इथे होतो आहे. आणि मग खरं तर कवितेचं पान ऐवजी मग असं ठरलं की काय तात्यासाहेबांचा पहिला संग्रह जीवनलहरी, आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की म्हणजे आम्ही तरी बघितलेलं आहे, बरेचसे साक्षीदार आहे याच्यातले की 35-40 वर्षापूर्वी तात्यासाहेब आपल्या सावनाच्या कार्यक्रमात कविता ऐकायला यायचे, नव्यांच्या कविता ऐकायचे आणि एखादी कविता म्हणून आशीर्वादपर म्हणून निघून जायचे. मनोहर आहे इथे की 85-80 तो काळ होता. ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. म्हणून आपल्याला ऐकायला सुद्धा नाशकातले मान्यवर येतीलच. आणि आपणही आपल्या एकत्रित कविता कुठेतरी आपण फेसबुकवरती वाचतो, कुठेतरी इतरत्र एखादी 2 कविता वाचतो, पण आज एक सगळ्यांच्या कविता एकाच मंचावरती आपण ऐकणार आहोत. आणि आत्ताच 8-10 दिवसांपूर्वी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाईंनी असं म्हटलं की नुसतं लिहून उपयोगाचं नाही, लिहिल्यानंच भाषा टिकेल असं नाही, तर ती बोलली गेली पाहिजे, ती ऐकली गेली पाहिजे. आपण कागदावर लिहितो, बोलत नाही, काहींना बोललेलं आवडत नाही, परंतु जर ज्येष्ठ साहित्यिक जर म्हणतात की आपण बोललं तरच टिकेल, हे टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने सर्व कविवाऱ्यांचे विशेष नमूद असं करावं वाटतं की ज्या कवींना अगदी कमी वेळेमध्ये बोलावलं कविता वाचण्यासाठी, त्याच्यात असा कुठलाही हेतू नव्हता. आपण एक गझलवाले असावे, गझल लिहिणारे असावे,
बाहेरगावची कवी मंडळी असावी, मागच्या पिढीतले असावे, नव्या पिढीतले असावे, असा सगळा समतोल ठेवून ही नावं सगळी निवडली. त्याच्यामध्ये कुठलाही काही हेतू नव्हता. पुढच्या कार्यक्रमात अजून वेगळे कवी आपण ऐकायला मिळतील. तर रंगत रंगत हा कार्यक्रम आजची संध्याकाळ होईलच, पण मी प्रतिष्ठानचे सुरेश भटेवरा बाबांना इथे बोलवतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण महाडिक सरांनी व्यासपीठावर यावं. आणि सूत्रसंचलन जो करणार आहे माझा कवी मित्र संदीप जगताप, ज्याने कांद्यातलं रडू आणि ऊसातला गोडवा सांगता सांगता प्रेम कविताही महाराष्ट्रावर पोहोचवल्या, तो संदीप जगताप, त्यांनी व्यासपीठावर यावं सूत्रसंचलन करण्यासाठी. प्रकाश होळकरांनी आता सांगितलं तुम्हाला, आणि सर्व कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमामध्ये कोणकोणते कार्यक्रम, कशा प्रकारचे रंग भरले गेलेले आहेत, त्याचं वर्णन त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये केलं आहे. इथे बसलेल्या सर्वांनाच कल्पना आहे की प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी कविता करतो. ती सगळ्यांच्या पुढे सादर करतोच असं नाही, पण त्याला मन हळवं असायला लागतं. आता काही गंभीर चेहऱ्याने हळव्या कविता वाचतात तेव्हा वेगळेच रंग कवितेमध्ये भरले जातात. पण प्रकाशने ज्याप्रमाणे सांगितलं की जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातले आणि नवोदित कवी, विशेषतः ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच कविता केली, असे सर्वच जण या निमित्ताने व्यासपीठावर येत आहेत. हा या स्मरण कार्यक्रमातला एक चांगला अशा प्रकारचा उपक्रम, त्याची ॲडिशन या कार्यक्रमामध्ये झाली आहे असं मला वाटतं. सर्व कवींचं कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. त्यांच्या हातून आयुष्यभर चांगल्या चांगल्या कविता लिहिल्या जावोत, त्या आता प्रकाश म्हणाला त्याप्रमाणे सादर करण्याची वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांना संधी मिळो. आणि भाषेचा उत्कर्ष की जो आत्ता ताराबाई भोवाळकरांचा उल्लेख त्यांनी केला साहित्य संमेलनामध्ये, त्या ठिकाणी अनेक रंग कवितांचे भरले गेले त्या साहित्य संमेलनामध्ये. त्या पुढच्या सर्व साहित्य संमेलनात नाशिकचे कवी मोठ्या संख्येने त्याच्यात सहभागी होत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. दानेच नसतील तर उगीच फिरू नये जातं. दानेच नसतील तर उगीच फिरू नये जातं. ज्याच्या हातात नांगर त्यानेच व्हावं लिहितं. ज्याच्या हातात नांगर त्यानेच व्हावं लिहितं. फक्त पुस्तकी तंत्रावर शेती होत नाही. फक्त पुस्तकी तंत्रावर शेती होत नाही. क्रेशरमध्ये दगड दळून माती होत नाही. क्रेशरमध्ये दगड दळून माती होत नाही. साली आडची सल दवा मागत असते. साली आडची सल दवा मागत असते. वावरामधल्या पिकाला मार्केट डसते. वावरामधल्या पिकाला मार्केट डसते. कावळा उचलतो पिंड चिमणी घर विणते. कावळा उचलतो पिंड चिमणी घर विणते. न्यायासाठी लढणाऱ्याच्याच काळजात कविता रमते. न्यायासाठी लढणाऱ्याच्याच काळजात कविता रमते. आदरणीय तात्यांनी आपल्या सगळ्यांना क्रांतीच्या, मातीच्या, शेतीच्या आणि सर्वसामान्य माणसाच्या जगण्याच्या कविता या महाराष्ट्रातल्या मराठी मातीला दिल्या. आज त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या 113व्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातल्या सर्व मान्यवर कवींचं कवी संमेलन खरं इथं होतं आहे. मी प्रतिष्ठानचे आदरणीय होळकर सरांचे आणि सर्वच पदाधिकाऱ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. माझ्याकडे 30 कवींची यादी आहे. जसं मनमोहन सिंग साहेब म्हटले होते की मी न बोलणं हेच अनेक प्रश्नांचं उत्तर आहे, तसं माझ्याकडे जरी सूत्रसंचालन असलं तरी पहिल्या कवितेचा गोडवा मी मध्ये फुटाणे शेंगदाणे टाकून घालवणार नाही. पहिल्याच कवितेच्या गोडव्यामध्ये दुसरी कविता कशी येईल आणि मी न बोलता हा कार्यक्रम चांगला होण्यासाठी हातभार लावील याची शाश्वती आपल्याला देतो. आणि म्हणून आज या
कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी मनोहर विभांडिक सरांना विनंती करतो की त्यांनी या कवी संमेलनाची सुरुवात करावी आणि तात्यांना अभिवादन पण आपणच करून कविता म्हणावी. एका कवीलाच, त्या ज्येष्ठ कवीलाच मी विनंती करतो की तात्यांना अभिवादन करणं आणि या कवी संमेलनाची सुरुवात करण्याची जबाबदारी विभांडिक सरांवरती. जोरदार आपण जरा आता टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करूया. कवितेचं शीर्षक आहे, आता आठवत नाहीत मित्रांची नावं. आता आठवत नाहीत मित्रांची नावं. आठवत आहेत मला मित्रांची नावं आणि आठवत आहेत त्यांच्या चिडाही. आठवत आहेत मला मित्रांची नावं आणि त्यांच्या चिडाही. चीड म्हणजे असे की मी वाढणारच नाही 5 फुटाच्या वर. म्हणजे असे की मी वाढणारच नाही 5 फुटाच्या वर. या खात्रीने ते म्हणायचे मला बुटकं वांग. म्हणजे असे की मी वाढणारच नाही 5 फुटाच्या वर. या खात्रीने ते म्हणायचेत मला बुटकं वांग, जेव्हा मी असेल फार फार तर 3.5-4 फुटाचा. बाजारात आजही वांगे घेताना मला माझी चीड आठवते आणि आपसुकच हसू येते. प्यायचे एकाचे वडील तर आम्ही त्याला घष्ट्या म्हणायचो. प्यायचे एकाचे वडील तर आम्ही त्याला घष्ट्या म्हणायचो. इतकी सवयीची झाली होती त्याला त्याची चीड की समजा नसलो मी घरी आणि येऊन गेला तो तर सांगायचं आईला की मावशी सांगा त्याला घष्ट्या आला होता म्हणून. लहानपणापासूनच चिकटलं होतं त्याला हे नाव, पण पुढे हयातभर दारूच्या थेंबाला शिवला नाही मित्र माझा. लहानपणापासून चिकटलं होतं त्याला हे नाव, पण पुढे हयातभर दारूच्या थेंबाला शिवला नाही माझा मित्र. रोजच आणायचा एक जण पिठलं डब्यात, तर त्याला पिठल्या म्हणायचो. एक जण होता थोडा सावळा वगैरे, तर त्याला आमोशा म्हणायचो. एक होता थोडा गिड्डा बसका, तर त्याला आम्ही डेचकी म्हणायचो. भुऱ्या जाड्या ढापण्या अशाही होत्या साध्या सोप्या काहींच्या चिडा. भुऱ्या जाड्या ढापण्या अशाही होत्या साध्या सोप्या काहींच्या चिडा, सर्वनामासारख्या सहज उच्चारता येणाऱ्या. सोपं नसायचं एखाद्यासाठी चीड शोधणं. नुसतं चीड ठेवूनही भागत नसे, तर ती चीड त्याला हळूहळू परिचयाची करून द्यावी लागायची. आणि मग सवयीची झाली एकदा का चीड, तर तो कधीच चिडत नसे. मग एकदा का झाली ती सवयीची, तर तो कधीच चिडत नसे. आणि मित्राला असते आडनाव हेही तेव्हा आम्हाला माहीत नसे. आता आठवत नाहीत मित्रांची नावं. त्यांची आडनावं पहिल्यांदा आठवतात. आणि मग त्या अनुषंगाने ठरवाव्या लागतात टाळण्याच्या वा बोलण्याच्या गोष्टी. आता बोलताना ऐकताना मित्र थेटच चिडतात. संदीप, आता मित्र बोलताना ऐकताना थेटच चिडतात. मित्र म्हणतात मैत्रीचा धर्म नाही आठवत. तर मित्रांच्या जाती डोळ्यांसमोर फेर धरून अचकट विस्कट नाचत राहतात. धन्यवाद. अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं जातीव्यवस्था आणि धर्मव्यवस्था आहे त्याच्यावरती सरांनी फार सुंदर भाष्य केलं. मी याच्यानंतर अरुण इंगळे यांना निमंत्रित करतो की अतिशय गोड गळ्याचा कवी विभांडिक सरांनी इतकी दर्जेदार खोल कविता आपल्यासमोर ठेवली. याच्यानंतर आता जरा वेगळा आवाज आपण ऐकूया. अरुणसाठी एकदा जोरदार टाळ्या. तात्यासाहेबांना अभिवादन मनापासून. नाशिकचं भूषण आहे ते, आणि हे सगळे कवितेच्यामुळेच घडले असेल कदाचित. कविता ठेवतो, असा कसा मी.
जातीत अडकलो नाही, पातीत अडकलो नाही, जातीत अडकलो नाही, पातीत अडकलो नाही. मज कळतो माणूस केवळ, मी कधी भटकलो नाही. जातीत अडकलो नाही, पातीत अडकलो नाही. काळजात पेरुनी विष, मने बदलून टाकू यास. काळजात पेरुनी विष, मने बदलून टाकू यास. मी शुद्ध बुद्ध आचरला, मग कधी भडकलो नाही. मी शुद्ध बुद्ध आचरला, मग कधी भडकलो नाही. मातीने काळ्या माझ्या दुष्काळ सोसले भारी. मातीने काळ्या माझ्या दुष्काळ सोसले भारी. जेव्हा हे जगणे कळले, शेतात लटकलो नाही. जेव्हा हे जगणे कळले, शेतात लटकलो नाही. ज्ञानाची कळली महती, मी पासन झालो तेव्हा. ज्ञानाची कळली महती, मी पासन झालो तेव्हा. आज यशात नाहलो पण माजलो मटकलो नाही. आज यशात नाहलो पण माजलो मटकलो नाही. टिकून राहावी नाती, कायम त्यासाठी नमलो. टिकून राहावी नाती, कायम त्यासाठी नमलो. काचेचे जगणे होते, पण कधी तडकलो नाही. काचेचे जगणे होते, पण कधी तडकलो नाही. दररोज घालती पिंगा, यातना सभोवती दुःखे. दररोज घालती पिंगा, यातना सभोवती दुःखे. म्हणून सुखाच्या ठाई, मी कधी बहकलो नाही. म्हणून सुखाच्या ठाई, मी कधी बहकलो नाही. जर ओढून पाय कोणी, इथे जात असेल पुढे तर. जर ओढून पाय कोणी, इथे जात असेल पुढे तर. अंधार असो मज प्यारा, मी जरी उजळलो नाही. जातीत अडकलो नाही, पातीत अडकलो नाही. मी भ्रष्ट फक्त श्वासाने, अपहार कधी न कशाचा. मी भ्रष्ट फक्त श्वासाने, अपहार कधी न कशाचा. आरोप कुणाचा होता, मी कधी थबकलो नाही. आरोप कुणाचा होता, मी कधी थबकलो नाही. वाटेत भेटला जो जो, आपले मानले त्यासी. वाटेत भेटला जो जो, आपले मानले त्यासी. मग काय विषाद कुणाशी, जगण्यास खटकलो नाही. मग काय विषाद कुणाशी, जगण्यास खटकलो नाही. जातीत अडकलो नाही, पातीत अडकलो नाही. मज कळतो माणूस केवळ, मी कधी भटकलो नाही. जातीत अडकलो नाही, पातीत अडकलो नाही. सुंदर अरुण. जातीपातीचा विषय फार अलीकडचा फार मोठा विषय. ज्ञानोबा तुकोबांना काय वाटत असेल, मी एका कवितेत लिहिलं होतं की ज्ञानेश्वरीतली ओवी आता ताटी लावून रडते आहे आतल्या आत. ज्ञानेश्वरीतली ओवी आता ताटी लावून रडते आहे आतल्या आत. आणि गाथेतले अभंग तर स्वतःच स्वतःला बुडून घेता इंद्रायणीच्या डोहात. गाथेतले अभंग तर स्वतःच स्वतःला बुडून घेता इंद्रायणीच्या डोहात. जुनी लाकडं नव्या चुलीत जळत नाही. जुनी लाकडं नव्या चुलीत जळत नाही. वात कितीही सरकवली पुढं, तरी हा अंधार उजळत नाही. तरी हा अंधार उजळत नाही. हे अंधार उजळण्याची जबाबदारी आज कवींवरती आहे. मी आता सुरेखाताई बोराडे यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक कविता आपल्यासमोर ठेवावी. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सुरेखाताईंचं इथं स्वागत करूया. कविवर्य तात्यासाहेबांना विनम्र अभिवादन करते आणि माझी कविता सादर करते. मागणी. परिस्थिती बदलली आहे, पण थोडासा भाव हा अजूनही आहे. डोक्यावर पदर भरजरी, हातात बांगड्या डझनवारी.
डोक्यावर पदर भरजरी, हातात बांगड्या डझनवारी, कपाळाला मोठं कुंकू, डोळ्यात मात्र हुरहुर. नव्या घरी आले मी सारून मायेचं पांघरून, नव्या घरी आले मी सारून मायेचं पांघरून. मुळापासून उखडले, सुकले, परत मातीत गाडून घेतलं. पानोपानी नव्याने डवरले, माझे अस्तित्व मी विसरले. सासू सासऱ्यांची सेवा नणंद जावांचा तोरा, सासू सासऱ्यांची सेवा नणंद जावांचा तोरा. नवऱ्याची मर्जी सांभाळत, मुलांच्या लीला तोलत, जीवनाच्या उताराला लागले, ध्यानीनं माझ्या आले. सर्वांना न्हाऊ माखू घातलं, सर्वांना न्हाऊ माखू घातलं, आलेल्यांचा पाहुणचार केला. सणा समारंभाला कंबर कसलं, हसत मुखानं सारं केलं. दुखण्या खुपण्यात साऱ्यांना सावरलं, हळुवारपणे मी फुंकारलं. घराण्याची इज्जत मुलांचे वळण, सारे काही मात्र माझ्यावरून ठरलं. घराण्याची इज्जत मुलांचं वळण, सारं काही मात्र माझ्यावरून ठरलं. जोरात बोलायला, बाहेर डोकवायला, स्पष्ट बोलायला नाही कधी धजले. दबकत दचकत कोकरावाणी जगले, संसारासाठी शरीर मनानं खंगले. साऱ्यांचं करताना मला काय हवं ते नाही कळलं. आता कोपऱ्यात बसून न्याहाळते सारं, सारे स्वतःतच दंग. माझी नाही कुणाला किंमत, माझी किंमत मी मागत नाही, पुसत नाही अन्न ठरवतही नाही. माझी किंमत मी मागत नाही, पुसत नाही आणि ठरवतही नाही. पण मला फक्त हवेत प्रेमाचे 2 शब्द, मला फक्त हवेत प्रेमाचे 2 शब्द. धन्यवाद. फारच सुंदर कविता. यानंतर मी मिलनजी गांधी यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक कविता आपल्यासमोर ठेवा. मिलनजींसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. मी मुद्दाम कुठल्याच कवीचा परिचय करून देत नाही, कारण आपण सगळेच परिचित आहात, सुप्रसिद्ध आहात, आणि म्हणून तो वेळ वाचवतो आहोत आपण. मिलिंदजी गांधी. पडले वाडे छप्पर टपटप गळते आहे, पडले वाडे छप्पर टपटप गळते आहे. इतिहासाची जखम अशी भळभळते आहे. काळाच्याही पायी पैंजण बांधत गेलो, काळाच्याही पायी पैंजण बांधत गेलो. केवळ माझे प्राक्तन सोबत पळते आहे. इतिहासाची जखम अशी भळभळते आहे. आक्रोशाच्या आवाजाने घडली क्रांती, आक्रोशाच्या आवाजाने घडली क्रांती. स्वातंत्र्याच्या नंतर रण हे जळते आहे. इतिहासाची जखम तरी भळभळते आहे. वादळ मिटल्यावरही फुलली बाग फुलांनी, वादळ मिटल्यावरही फुलली बाग फुलांनी. हेवे दावे विसरून ती दरवळते आहे. इतिहासाची जखम अशी भळभळते आहे. आणि अंतिम आहे, जाती जपतो केवळ आम्ही स्वार्थासाठी, जाती जपतो केवळ आम्ही स्वार्थासाठी. माणुसकीला चिंता इतकी छळते आहे. इतिहासाची जखम तरी भळभळते आहे. पडले वाडे छप्पर टपटप गळते आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी विठ्ठलदादा संधान यांना विनंती करतो. शेतीमध्ये काम करता करता कविता लिहिणं हे चित्र फार दुर्मिळ झालं सध्या, कारण जे शेतीच्या कविता लिहितात ते बरेच शेती करत नाही, पण तात्या त्याला अपवाद आहे. कवितेचं नाव आहे कष्टाळू दामिनी. शेतकऱ्याची बायको गाडून घेते शेतात, शेतकऱ्याची बायको गाडून घेते शेतात. ती असतेच मुळी समईतील जळणारी वात. रात्रंदिवस कष्ट करून जळते वाती समान, रात्रंदिवस कष्ट करून जळते वाती समान. नाही नशिबात कधी मान आणि सन्मान. केसांनाही तेल नाही होतो डोक्याचा दुरडा, केसांनाही तेल नाही होतो डोक्याचा दुरडा.
घामावर सुकून जातो मातीचाच राखुंडा, घामावर सुकून जातो मातीचाच राखुंडा, नशिबी आले भोग म्हणून कधीच नसते तक्रार, नशिबी आले भोग म्हणून कधीच नसते तक्रार, भेगाळलेल्या टाचांमधून वाहे रक्ताची धार, भेगाळलेल्या टाचांमधून वाहे रक्ताची धार, आमिरांच्या घरात असते सजलेली सौदामिनी, आमिरांच्या घरात असते सजलेली सौदामिनी, रंबेहूनही प्रिय आम्हाला आमची कष्टाळू दामिनी, आमची कष्टाळू दामिनी. धन्यवाद. धन्यवाद तात्या. काल परवाच्या शासकीय संमेलनामध्ये सुद्धा पुरस्कार वितरणात ज्यांची कविता अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकली असे राजेंद्र सोमवंशी सर, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता इथं ठेवावी. काल गेटवे ऑफ इंडियावरचा पण कार्यक्रम आम्ही बघितला आणि दिल्लीच्या साहित्य संमेलनात देखील फार सुंदर कविता सरांची होती. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण. आदरणीय कुसुमाग्रजांना अभिवादन करतो आणि कुणी असो हा प्रश्न अजून मिटलेला नाही अशा प्रश्नाला पुन्हा कवितेतून छेडतो. साऱ्याच इथल्या कळ्यांची होतात का फुले, साऱ्याच इथल्या कळ्यांची होतात का फुले, कोमे जुनी जातात त्या सांगा कशामुळे, साऱ्याच इथल्या कळ्यांची होतात का फुले, येऊ द्या ना जगी झेपू द्या ना नभी, येऊ द्या ना जगी झेपू द्या ना नभी, आज आकाश करूया खुले, साऱ्याच इथल्या कळ्यांची होतात का फुले, कोमे जुनी जातात त्या सांगा कशामुळे, साऱ्याच इथल्या कळ्यांची होतात का फुले, काय त्या मागती विश्व साकारती, काय त्या मागती विश्व साकारती, एक पाऊल पडते पुढे, एक पाऊल पडते पुढे, साऱ्याच इथल्या कळ्यांची होतात का फुले, ध्यास घेऊ नवा स्वप्न देऊ जगा, ध्यास घेऊ नवा स्वप्न देऊ जगा, श्वास त्यांना इथे लाभले, साऱ्याच इथल्या कळ्यांची होतात का फुले, हात मी जोडतो दान हे मागतो, हात मी जोडतो दान हे मागतो, मन मोठे करा पुले, मन मोठे करा पुले, साऱ्याच इथल्या कळ्यांची होतात का फुले, कोमे जुनी जातात त्या सांगा कशामुळे, साऱ्याच इथल्या कळ्यांची होतात का फुले. धन्यवाद. फारच सुंदर कविता. यानंतर सचिन साताळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता ठेवावी. सचिन साताळकर. नमस्कार. एक गझल घेतोय. रोज नव्याने समोर येते एक शक्यता, रोज नव्याने समोर येते एक शक्यता, आयुष्याचा मार्ग बदलते एक शक्यता. शेर बघा की बघता बघता खून इथे स्वप्नांचा होतो, बघता बघता खून इथे स्वप्नांचा होतो, डोळ्यां देखत
विधवा होते एक शक्यता. बघता बघता खून इथे स्वप्नांचा होतो, डोळ्यां देखत विधवा होते एक शक्यता. आणि शोधून थकतो उपाय सारे सोडून देतो. शोधून थकतो उपाय सारे सोडून देतो. तशी अचानक मग सापडते एक शक्यता. तशी अचानक मग सापडते एक शक्यता. मी मरणाच्या काठावरती उभा राहतो. मी मरणाच्या काठावरती उभा राहतो. अनइच्छांचे श्वास पुरवते एक शक्यता. अनइच्छांचे श्वास पुरवते एक शक्यता. वाट पाहणे, वाट पाहणे हेच असावे जगणे बहुधा. वाट पाहणे हेच असावे जगणे बहुधा. आयुष्याला किती झुलवते एक शक्यता. आयुष्याला किती झुलवते एक शक्यता. आणि झगमगणारे तुझे शहर लखलाभ तुला ते. झगमगणारे तुझे शहर लखलाभ तुला ते. गर्दीमध्ये त्या गुदमरते एक शक्यता. गर्दीमध्ये त्या गुदमरते एक शक्यता. चुटकी सरशी सुटका करते कधी आपली. चुटकी सरशी सुटका करते कधी आपली. कधी जन्मभर उगाच छळते एक शक्यता. कधी जन्मभर उगाच छळते एक शक्यता. शेवटचा शेर की एक ठराविक उत्तर नसते या जगण्याला. एक ठराविक उत्तर नसते या जगण्याला. हरेक प्रश्ना सोबत येते एक शक्यता. हरेक प्रश्ना सोबत येते. धन्यवाद. आमच्या समोर तुकडे टाकले नाही असं नाही. पक्षांतर. आमच्या समोर तुकडे टाकले नाही असं नाही. आभार जिभेचे मानले पाहिजे का तिने लाळ सोडली नाही. यानंतर मी गंगाधर आयरे सरांना विनंती करतो की ज्यांनी काव्याच्या चळवळीमध्ये एक भूमिका घेऊन लिहिलं. आयरे सर. कवितेचं शीर्षक आहे युगसाक्षी लॉंग मार्च. अस्मितेचा मेळा युगानुयुगे उभा राज दरबारी. अस्मितेचा मेळा युगानुयुगे उभा राज दरबारी. जणू भुकेला काफिला दटूने व्यवस्थेच्या दारी. कैफियत त्यांची एका परवलीच्या शब्दासाठी, त्या हक्कदायी शब्दाविन झोळी त्यांची अधुरी. तो शब्द होता चिन्ह रूपात आदिमांच्या गुहाघरात. भस्म केला जेत्या आर्यकुळाने यज्ञकुंडात. नित्य शाबुते पराजित अनार्यांच्या रंध्रारंध्रात. तो शब्द हुकुमशहांनी तुडवला अश्वांच्या टाचेखाली. रानटी मनुस्मृतीत करकचून साखळदंडांनी. पेशवाईत धर्मपंडितांनी विटाळला राजरोस. ह्या गणराज्यात सत्तेच्या बुढाखाली ओलीस. तो शब्द राजमार्गावरून करतो संमोहित. असतो न्यायालयात आश्वासित. शोषितांसाठी भासमय ते मृगजळ. जणू मुकामार नाही रक्त ओघळ. तो शब्द तगुने मरणकाळांच्या पिढी दर पिढी अधीर स्वप्नात. भटक्या जिंदगानीच्या डोळ्यातील शुष्क आस्वाद. पुरुषी अधिसत्तेने छिन्न विछिन्न केलेल्या आकांतात. झुंडीने सरेआम कत्तल केलेल्या शहीदांच्या रक्तथेंबात. तो शब्द उन्मादी टोळ्यांनी नागविला शस्त्रांच्या धाकात. धर्मभेदाने अक्षय हंबरून नरमादीच्या विरहात. संसदीही मुका डरकळत नाही सफेद वाघागत. न्यायालयी शेल्फमधील विधी बुकात निद्रिस्त. तो शब्द हरेक विषमते विरुद्धचे हत्यार आणि मुक्तीचे महाद्वार. माणूस असण्याचा अलंकार आणि वंचितांचा पालनहार. समग्र सम्यक क्रांतीचा उद्भव नि नितळाईचा उद्गार. यावा सर्व हारांच्या अंगणी भेदून भेदांचे कपटी हुंगार. यावा सर्व हारांच्या अंगणी भेदून भेदांचे कपटी हुंकार. तो शब्द म्हणजे सम्यक समता. तो शब्द
म्हणजे सम्यक समता अर्थात निर्मळ मानुषता, त्याच्या अस्तित्वाने वसुंधरेत नांदते अतूट बंधुता, करुणेची गाज नि सत्यान्वेषी बोधांचे नीतितत्व, परिपूर्ण सहिष्णुता आणि मानवधर्माचे तेच सारतत्व, तो शब्द. धन्यवाद सर. यानंतर जयश्री कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता ठेवावी. जयश्री कुलकर्णी. खरं तर गझलकारांना सवय असते गझलेआधी एक मतला आणि सुटला शेर घेण्याची, पण मी तो मोह टाळते आणि सरळ गझलेला सुरुवात करते. गझलेचा मतला असा आहे: घेते अशी परीक्षा अंदाज येत नाही, घेते अशी परीक्षा अंदाज येत नाही, नियती कधी कोणाला पर्याय देत नाही. पैसा जमीन पाणी, पैसा जमीन पाणी वाटून सर्व झाले, पैसा जमीन पाणी वाटून सर्व झाले, अद्याप आखलेली सीमा हवेत नाही. हल्लीची पिढी फार फास्ट झाली असं म्हणतात. ते ब्रेकअपचं पण सेलिब्रेशन करतात. त्यावर आधारित एक शेर थोडासा वेगळ्या धाटणीचा लिहिला होता. सोडून एकमेका गेलो जरी खुशीने, सोडून एकमेका गेलो जरी खुशीने, तोही मजेत नाही, मीही मजेत नाही. सारे तुझेच आहे, सारे तुझेच आहे म्हणतो असे जरीही, सारे तुझेच आहे म्हणतो असे जरीही, कोणी कुणास येथे सर्वस्व देत नाही. आणि शेवटचा शेर असा आहे या गझलेतला: जमल्यास साजरे कर, जमल्यास साजरे कर हातातल्या क्षणांना, जमल्यास साजरे कर हातातल्या क्षणांना, मृत्यू कुणास येथे सांगून येत नाही. घेते अशी परीक्षा अंदाज येत नाही, नियती कधी कुणाला पर्याय देत नाही. धन्यवाद. या सुंदर कवितेनंतर रतनजी पिंगट यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता ठेवावी. धन्यवाद सर. कवितेचं शीर्षक आहे गुंता. झाडाचं आयुष्य फुलवण्यासाठी मुळ्या रुजत जातात खोल खोल आपल्याच आयुष्याचा गुंता करत. झाडाचं आयुष्य फुलवण्यासाठी मुळ्या रुजत जातात आपल्याच आयुष्याचा गुंता करत, तेव्हाच बहरून येतं झाड. तसं आम्ही मातीत पेरत जातोय घाम आणि जगतोय मनाच्या तळाशी एक हिरवं स्वप्न पाहून. तसं आम्ही मातीत पेरत जातोय घाम आणि जगतोय मनाच्या तळाशी एक हिरवं स्वप्न पाहून. झिजवतो हाडे आटवतो रक्त तरीही फुलत नाही आमचा मळा, झिजवतो हाडे आटवतो रक्त तरीही फुलत नाही आमचा मळा. खुलत नाही आयुष्य आणि कर्जाच्या डोंगरात शिगेला लागतो गळा. जीवाचा पाचोळा होऊन इथल्या व्यवस्थेच्या वाऱ्यात होतोय दिशाहीन, जीवाचा पाचोळा होऊन इथल्या व्यवस्थेच्या वाऱ्यात होतोय दिशाहीन आणि भरकटतोय सालोसाल आपल्याच आयुष्याचा गुंता करत. आयुष्य बहरून येण्यासाठी, आयुष्याला बहर येण्यासाठी. धन्यवाद. मी सत्यजित पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता ठेवावी. शुभ संध्या. आदरणीय होळकर सर, व्यासपीठ, कुसुमाग्रजांची स्मृती आणि मान्यवर हो. कवितेचं शीर्षक आहे खूप स्वार्थी असते कविता. कागद चावून चावून चोथा केल्यावर, कागद चावून चावून चोथा केल्यावर, डोळे घट्ट मिटून गिळून टाकल्यावर, ओकाऱ्या काढत बसतो सुनाट रस्त्यावर, पार्कात बेंचवर, गजबज टपरीवर चहा पिताना, बसमध्ये मध्यरात्रीच्या एकाकी प्रवासादरम्यान, प्लास्टिक गिळून टाकलेल्या हडकलेल्या गायीसारखा. तापलेल्या डांबरी सडकेवर 3 पायांवर लंगडत चालल्या कुत्र्याचा, चौथा पाय नसल्याचा बेमालूम भाव डोळ्यात जपत,
खरवडून टाकतो आशय, रडवेला होत चटका बसत असला तरी फिरून घेतो, नसलेल्या देवाला ओवाळलेल्या काकड आरतीवर हात. शेपटाच्या टोकाला लोंबत असलेला चिखलाचा घट्ट झालेला दगड, केस ताणून पाठ दुखत असतानाही वागवणाऱ्या निगरगट्ट डुकरासारखा भनंग दुपारीला झाडाला पाठ घाशीत जुन्याच कवितेचा भावार्थ अलगट टिपून साठवून ठेवतो, बारीक नळीने पारा उचलून ठेवावा तसा. झाडाखाली झोपलो असता, झाडाखाली झोपलो असता, वरून टपटपलेली कबुतराची विष्ठा पालत्या हातानं गालावरून पुसल्यावर अंतर ठेवून कूस बदलावी तसा टाळतो माझ्या कवितेतले महान माणसांचे बुजगावणे संदर्भ. घुबडाच्या अनंत डोळ्यातलं शहाणपण आपल्यात उतरावं म्हणून, घुबडाच्या अनंत डोळ्यातलं शहाणपण आपल्यात उतरावं म्हणून मुंज्याच्या वडाखाली ताशीत बसतो शिसपेन्सिल, रम्य गुढार्थाला मारतो मिठी, पायपीट करीत राहतो, विस्तवाच्या ढेकळातून धसकट पायाच्या नखात रुतत जातं तरी. ओकारली तरी निघून जात नाही कायमची, ओकारली तरी निघून जात नाही कायमची पोटातून, त्वचेवरून खरवडून नाही टाकता येत तिला, पुसला जात नाही ठसा दगडावर उमटल्या रेषेसारखा, धुवून जात नाही ती पावसातल्या झाडासारखी. ती अशी सोडत नाही सहजासहजी, ती अशी सोडत नाही सहजासहजी, आपल्यासोबत खूप खोल घेऊन जाते, बुडवून टाकते तळाला 10व्या दिवशी बुडवलेल्या गणपतीच्या पायाजवळच्या उंदरासारखी. आपल्यासोबत आपल्यासाठी, तिच्यासाठी सुरू आहे सगळं, तिच्यासाठी सुरू आहे सगळं हे पक्क ठाऊक तिला. आपली कदर उडवून लावते ती, नेमका जीव जाण्याआधीच्या इच्छेसारखी अडवून धरते ती. ती रेंगाळत राहते जगण्या मरण्याच्या सीमेवर, गिलोटीनवर वाहत पाहत शिरच्छेद व्हायच्या क्षणावर टपून बसते ती खुदकन हसण्यासाठी. तिच्यासाठी सुरू आहे सगळं हे पक्क ठाऊक तिला, आपली कदर उडवून लावते ती, नेमका जीव जाण्याआधीच्या इच्छेसारखी अडवून धरते ती. ती रेंगाळत राहते जगण्या मरण्याच्या सीमेवर, गिलोटीनवर वाट पाहत शिरच्छेद व्हायच्या क्षणावर टपून बसते ती खुदकन हसण्यासाठी. खरं तर कविता खूप स्वार्थी असते, खूप स्वार्थी असते कविता. धन्यवाद. अतिशय सुंदर कविता. यानंतर सिन्नरचा संपूर्ण दुष्काळ पेलून ज्यांनी महाराष्ट्राला फार हिरवीगार कविता दिली ते किरण भावसार यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक कविता समोर ठेवावी. किरणजी भावसार. कवितेचं नाव आहे सरी. येग येग सरी म्हणत, येग येग सरी म्हणत, सरींना दूरच सारीत राहिले, डोळा दाटल्या सरींनाच मडक्यामध्ये भरीत राहिले. सर आली धावून तरी, सर आली धावून तरी, मडके माझे वाहिले नाही, कसे कुणी घडवले सांगू, मडके मडके राहिले नाही. आता वादळ वाऱ्यात खुशाल, आता वादळ वाऱ्यात खुशाल, मडके माझे सोडून देते, सर आलीच धावून तर ती मलाच वाहून नेते. पावसाच्या सरी अशा आयुष्यावर झडून गेल्या, पावसाच्या सरी अशा आयुष्यावर झडून गेल्या, आठवांच्या पागोळ्यांनी नावा माझ्या बुडून गेल्या, आठवांच्या पागोळ्यांनी नावा माझ्या बुडून गेल्या. धन्यवाद. यानंतर मी सुशीला आत्यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता ठेवावी. सुशीला संकलेचा. शीर्षक आहे ना बाद करा. वाद करा विवाद करा, संवाद करा, वाद करा विवाद करा, संवाद करा. राग रुसवे संवादातून बाद करा, राग रुसवे संवादातून बाद करा. माणसे जोडण्या वर्षे निघून जाती,
माणसांचा गोतावळा आबाद करा, माणसांचा गोतावळा आबाद करा. वाद करा, विवाद करा, संवाद करा. राग रुसवे संवादातून बाद करा. आपुलीच असती अहंभावी माणसे, आपुलीच असती अहंभावी माणसे. दुर्लक्ष करूनी गोडीत सुसंवाद करा, दुर्लक्ष करूनी गोडीत सुसंवाद करा. वाद करा, विवाद करा, संवाद करा. राग रुसवे संवादातून बाद करा. लढत सदैव कुविचार सुविचारांची, लढत सदैव कुविचार सुविचारांची. सुविचारांना अंतरात नाबाद करा, सुविचारांना अंतरात नाबाद करा. वाद करा, विवाद करा, संवाद करा. राग रुसवे संवादातून बाद करा. भ्रष्ट विचारी नागिण मनास डसते, भ्रष्ट विचारी नागिण मनास डसते. विषबाधेतून मोहाला आझाद करा, विषबाधेतून मोहाला आझाद करा. वाद करा, विवाद करा, संवाद करा. राग रुसवे संवादातून बाद करा. कर्णमधुर वाद्यध्वनींचे सुरेल संगीत, कर्णमधुर वाद्यध्वनींचे सुरेल संगीत. खास दैवी त्या चिपळ्यांचा नाद करा, खास दैवी त्या चिपळ्यांचा नाद करा. वाद करा, विवाद करा, संवाद करा. राग रुसवे संवादातून बाद करा. धनसंपत्ती तराजूत खुशाल तोला, धनसंपत्ती तराजूत खुशाल तोला. माणुसकीला सदैव जिंदाबाद करा, माणुसकीला सदैव जिंदाबाद करा. वाद करा, विवाद करा, संवाद करा. राग रुसवे संवादातून बाद करा, राग रुसवे संवादातून. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर प्रशांत बरवेरकर. खूप दिवसानंतर हा कवी नाशिकला सापडलाय. धन्यवाद संदीप. कवी कुळातील सर्वांना माझा नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे काय करावं या शहरीकरणाचं. शांत नीरव रस्त्यावर उगाचच कर्ण कर्कश हॉर्न वाजवत जाणाऱ्या अजस्त्र गाड्यांचं काय करावं. शांत नीरव रस्त्यावर उगाचच कर्ण कर्कश हॉर्न वाजवत जाणाऱ्या अजस्त्र गाड्यांचं काय करावं या शहरीकरणाचं. बकालवाड्या आणि वस्त्या वाढत चालल्या आहेत शहराच्या बाहेर, बकालवाड्या आणि वस्त्या वाढत चालल्या आहेत शहराच्या बाहेर. आत मात्र माणुसकीचा आव आणला जातोय, गैवर फुटतोय शब्दा शब्दाला. कुत्री फिरवतायत शहाणे सुरते लोक रस्त्या रस्त्यावर. स्वच्छ आणि सुंदर म्हणवल्या जाणाऱ्या शहरात खपाटीला गेलेल्या पोटाच्या लहान पोराला मात्र झिडकारले जाते अन्न देण्याऐवजी. जीवाच्या आकांताने श्वास वाढतील या आशेपोटी, जीवाच्या आकांताने श्वास वाढतील या आशेपोटी. भीती डोळ्यात घेऊन सकाळी सकाळी धावणाऱ्या या माणसांचं काय करावं. ऐकूनच या सर्व वातावरणात एक साचलेपण भरून राहिलं आहे, एकूणच या सर्व वातावरणात एक साचलेपण भरून राहिलं आहे. निरभ्र मोकळं होण्याचे आसार कमीच दिसत आहेत आता. तरीही रस्त्यावर उभे राहून 100 मीटर दूर असलेल्या देवळातील देवाला नमस्कार करणाऱ्या मध्यमवयीन माणसाला मात्र माझा नमस्कार. तरीही रस्त्यावर उभे राहून 100 मीटर दूर असलेल्या देवळातील देवाला नमस्कार करणाऱ्या मध्यमवयीन माणसाला माझा नमस्कार. कारण त्यानेच ठेवला आहे देव जिवंत गाभाऱ्यातला व हृदयातलाही. धन्यवाद.
अतिशय सुंदर अशी कविता. आपण टाळ्या वाजून स्वागत करूया कवी सौमित्र किशोर कदम यांचं. ते आपल्या कविता ऐकण्यासाठी इथं आलेले आहे. कविवर्य आणि मित्रवर्य किशोर, दुपारी ज्यावेळेस फोन झाला त्यावेळेस किशोरला म्हटलं की नाशिक जिल्ह्यातले माझे सगळे मित्र कविता वाचताय आणि त्या कवींच्या कविता ऐकण्यासाठी तुला यावं लागेल. तर किशोरनी काय बोलावं, तू मला आधी का सांगितलं नाही. म्हणजे जे कविमन असतं ते कविमन असतं, मला आधी का सांगितलं नाही. म्हटलं तुझं जसं आटोपेल, जसं काम आटोपेल त्यावेळेला तू शुभेच्छा देण्यासाठी आणि ह्या कवी मित्रांना भेटण्यासाठी नक्कीच प्रतिष्ठानमध्ये यावं. आणि किशोर कदम उर्फ कवी सौमित्र आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि कुठलेही काहीही मनात काही न बाळगता किशोर स्वतःहून आज आपल्या कवींना भेटायला आणि कविता ऐकायला इथे आले आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक कविता नंतर सादरही करावी, तसं जाऊ नये या मैफिलीतून अशी विनंती करतो आणि थांबतो. मी राज शेळके यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता ठेवावी. कवी राज शेळके. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत. मुलं जेव्हा बोलतात काळजातून, मुलं जेव्हा बोलतात काळजातून तेव्हा फक्त ऐकायचं. मुलं जेव्हा बोलतात काळजातून तेव्हा फक्त ऐकायचं आणि त्यांच्यात हरवलेलं आपलं लहानपण नुसतं नजरेने निहाळायचं. ते सांगतील तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी, ते सांगतील तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी, करतील तक्रारी सूचना वगैरे, ठेवतील तुमच्याकडून अपेक्षा, ठेवतील तुमच्याकडून अपेक्षा, धरतील तुम्हाला जबाबदार सुद्धा, धरतील तुम्हाला जबाबदार, कदाचित दोषीही म्हणतील तुम्हाला, कदाचित दोषीही म्हणतील तुम्हाला. तेव्हा तुमचा तोल ढळता कामा नये, तेव्हा तुमचा तोल ढळता कामा नये. आणि तुम्ही हादरलात तुमच्यावरचे आरोप ऐकून, तुम्ही हादरलात तुमच्यावरचे आरोप ऐकून. हे मुलांना अजिबातही कळता कामा नये, हे मुलांना अजिबातही कळता कामा नये. कारण मुलं बोलतात जेव्हा काळजातून, कारण मुलं बोलतात जेव्हा काळजातून तेव्हा ती फक्त बोलत नसतात, तेव्हा ती फक्त बोलत नसतात तर आरसा धरत असतात मोठ्यांसमोर, आरसा धरत असतात मोठ्यांसमोर. त्यांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवलेला, त्यांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवलेला. साधी नसतात मुलं, साधी नसतात मुलं, ती तर असतात देवाघरची फुलं. टोचला त्यातला एखादा काटा, टोचला त्यातला एखादा काटा तरी हसायचं. आणि मुलं बोलतात जेव्हा काळजातून तेव्हा फक्त ऐकायचं. सोपं नसतं मुलांच्या घरात, सोपं नसतं मुलांच्या मनात हळूच घर करणं, सोपं नसतं मुलांच्या मनात हळूच घर करणं. त्यापेक्षा कितीतरी सोपं असतं त्यांना गप्प बस म्हणणं, त्यांना गप्प बस म्हणणं. धन्यवाद. धन्यवाद राजजी. यानंतर ज्यांनी लहान मुलांसाठी सुंदर कविता लिहिल्या ते राजेंद्र ओगले सर यांना विनंती करतो की त्यांनी एक कविता आपल्यासमोर ठेवावी. राजेंद्रजी ओगले. कविता बदलत बदलत ह्या कवितेवर ठाम झालो. कारण प्रत्येकाची कविता ऐकल्यानंतर वाटायचं तेही सादर करू, पण निसर्गातले बदल या कवितेत आहे आत्ताच्या काळातले. म्हणून बोचऱ्या थंडीत पळस फुलला आणि हिरव्या रानाला गारवा झुंबला. बोचऱ्या थंडीत पळस फुलला आणि हिरव्या रानाला गारवा झुंबला. सागाच्या पानांना जाळीने धरले सोसून गारवा मातीला लोळले, सोसून गारवा मातीला लोळले. वडाच्या दाढीने झाडले अंगण, वडाच्या दाढीने झाडले अंगण. गवत सोनेरी बसले लपून, गवत सोनेरी बसले लपून. आणि बांबूच्या अंगाला हळद लागली, बांबूच्या अंगाला हळद लागली.
सावळी नवरी बाभुळ लाजली, सावळी नवरी बाभुळ लाजली. काटेरी बोरीला मागणी घालून, काटेरी बोरीला मागणी घालून, अन आंबाही बसला मुंडोळी बांधून, आंबाई नटला मुंडोळी बांधून. चिमणी पाखर वराडी नाचली, चिमणी पाखर वराडी नाचली, अन कोकिळ अष्टके रानात घुमली, कोकिळ अष्टके रानात घुमली. अन मोराच्या पायात तालही नाचला, मोराच्या पायात तालही नाचला, आणि इवल्या चोचीत बिगुल वाजला, इवल्या चोचीत बिगुल वाजला. रानाच्या कानात पाखर बोलली, रानाच्या कानात पाखर बोलली, अन तळ्याच्या पाण्याला तहान लागली, तळ्याच्या पाण्याला तहान लागली. अन पाचोळा निघाला वाऱ्याच्या सोबत, पाचोळा निघाला वाऱ्याच्या सोबत, अन होळीच्या सणाला वाजत गाजत, होळीच्या सणाला वाजत गाजत. शिशिर ऋतूची सरली गंमत, शिशिर ऋतूची सरली गंमत, अन कोवळ्या पानात फुलला वसंत, कोवळ्या पानात फुलला वसंत. बोचऱ्या थंडीत पळस फुलला, अन हिरव्या रानाला गारवा झोंबला. धन्यवाद. अतिशय सुंदर कविता. यानंतर असंख्य नव्या कवींना ज्यांनी लिहितं केलं, बोट धरून चालायला शिकवलं, ते आपले सर्वांचे मार्गदर्शक विजयकुमार मिटे सरांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता ठेवावी. मिटे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तात्यासाहेबांच्या स्मृतीनं विनम्र अभिवादन करतो आणि माझी सुगरण खोपा नावाची कविता सादर करतो. शहरातला मैतर माझा आहे साधा सोपा, मागितला मज हळूच त्याने एक सुगरण खोपा. मीही म्हणालो उत्साहाने देईन हवेत तितके, मीही म्हणालो उत्साहाने देईन हवेत तितके, एकच खोपा पुरे मजला काय करू मी इतके. खोपा घेण्या विहिरीवरती गेलो भल्या दुपारी, खोपा घेण्या विहिरीवरती गेलो भल्या दुपारी, असंख्य खोपे घेऊन हाती नटली बाभूळ नवरी. उंचावरती जरा बाजूला खोपा एकांतात, वाऱ्या संगे डोलत होता मोठ्या दिमाखात. जरा उंचावरती जरा बाजूला खोपा एकांतात, वाऱ्यावरती डोलत होता मोठ्या दिमाखात. जरा निमुळता मध्येच पसरट पुन्हा निमुळता होई, जरा निमुळता मध्येच पसरट पुन्हा निमुळता होई, असा भासतो पाठीवरती शंख घेतली गोगलगाई. उंच आकडी घेऊन हाती हलविला मी खोपा, उंच आकडी घेऊन हाती हलविला मी खोपा, परी न आला आवाज आतून होता रिकामा खोपा. मला वाटले तसेच घडले मनात फुलला चाफा, मला वाटले तसेच घडले मनात फुलला चाफा, अन देता झटका आकडीचा मग खाली आला खोपा. आनंदाने घेऊन हाती कुरवाळिले मी त्याला, आनंदाने घेऊन हाती कुरवाळिले मी त्याला, मऊ मस्त उपदार स्पर्श तो रोम रोम मोहरला. पाय घराची वाट चालता आवाज कानी आला, पाय घराची वाट चालता आवाज कानी आला. चिवचिवणारी दोन पाखरे आसमंत भेदरून गेला, चिवचिवणारी दोन पाखरे आसमंत भेदरून गेला. पाझरणारे त्यांचे डोळे क्षणात माझे झाले, पाझरणारे त्यांचे डोळे क्षणात माझे झाले.
मला वाटले घरटे माझे पुरात वाहून गेले. रस्त्यावर संसार विखुरला अवसान गळाले माझे. रस्त्यावर संसार विखुरला अवसान गळाले माझे. कुठे कुठे मी मांडत जाऊ संसाराचे ओझे. उद्ध्वस्त त्यांचे जीवन करण्या मीच कारण होई. उद्ध्वस्त त्यांचे जीवन करण्या मीच कारण होई. भाव व्याकुळ नजरा त्यांच्या काळीज भेदून जाई. हळहळलो मी गुडघे टेकून. हळहळलो मी गुडघे टेकून खोपा ठेवला खाली. हळहळलो मी गुडघे टेकून खोपा ठेवला खाली. गुन्हेगार मी झालो तुमचा तुम्हान कोणी वाली. मुके बावरे सुगरण पक्षी. मुके बावरे सुगरण पक्षी धिक्कारून मज उंच उडाले. मुके बावरे सुगरण पक्षी धिक्कारून मज उंच उडाले. तशीच विणपण नवीन खोपा बांधायाला कोठे गेले. तशीच विणपण नवीन खोपा बांधायाला कोठे. फारच वेगळी कविता आपल्यासमोर ठेवली. यानंतर मी जयश्रीताई वाघ यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता आपल्यासमोर ठेवावी. फार सुंदर अशी कविता मिठे सरांची. यानंतर जयश्रीताई वाघ. तात्यासाहेबांना अभिवादन. त्याचप्रमाणे माझ्या समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनाही मनापासून नमस्कार. गजलेआधी एक मतला एक शेर घेण्याची परवानगी आहे की नाही हे मला माहीत नाही, पण आधी माफी मागते मग आगाऊपणा करते. पहा प्राक्तनाच्या छतालाच माझ्या तुझ्या झुंबरांचे रुपेरी झुले. असो दूर तरीही तुझ्या संगतीने किती अंतरी हे दिवे लागले. तहानेस माझ्या तुझ्या नीलनेत्री असे सापडावे गुलाबी तळे. जशी लाभती भाग्यवंतास थोड्या मला लाभली सुकृताची फळे. सदर ओळीतील घटना आणि पात्र काल्पनिक आहेत आणि यानंतर मी माझी गजल घेते. नक्षत्रांचे तुटले तोरण काळोखाचा माळ आता. नक्षत्रांचे तुटले तोरण काळोखाचा माळ आता. आयुष्याच्या वनवन वाटा या वाटेवर भाण आता. आयुष्याच्या वनवन वाटा या वाटेवर भाण आता. गतकाळाचे विलुप्त वैभव. गतकाळाचे विलुप्त वैभव पडझड तर होणारच ना. गतकाळाचे विलुप्त वैभव पडझड तर होणारच ना. काळ जात या अवशेषांच्या फक्त खुणा सांभाळ आता. काळ जात या अवशेषांच्या फक्त खुणा सांभाळ आता. कुठे राहिली पिके पाखरे विहिरी नांगर बांधसरी. कुठे राहिली पिके पाखरे विहिरी नांगर बांधसरी. मनात केवळ रुणझुणते ती पितळी घुंगुर माळ आता. मनात केवळ रुणझुणते ती पितळी घुंगुर माळ आता. आठवणींची सुंदर बारव. आठवणींची सुंदर बारव रेखीव दगडी घाट तिचा. नकोच उपसू निरर्थकाचा उरला सुरला गाळ आता. नकोच उपसू निरर्थकाचा उरला सुरला गाळ आता. तहान घेऊन दिशाहीन हे धावत सुटल्या हरणांनो. तहान घेऊन दिशाहीन हे धावत सुटल्या हरणांनो. नको निरागस इतके जगणे व्हा थोडे नाठाळ आता. नको निरागस इतके जगणे व्हा थोडे नाठाळ आता. नाचून झाले. नाचून झाले खूप वाकड्या अंगणातही हर्षाने. नाचून झाले खूप वाकड्या अंगणातही हर्षाने. असल्या सोशिक हतबलतेचे सोडून ठेवू चाळ आता. असल्या सोशिक हतबलतेचे सोडून ठेवू टाळ आता. मन हे असते तुझ्या निरंतर वारीमध्ये रमलेले. मन हे असते तुझ्या निरंतर वारीमध्ये रमलेले. नसेल जरीही हातात माझ्या मृदुंग वीणा टाळ आता. नसेल जरीही हातात माझ्या मृदुंग वीणा टाळ आता. साफल्याचे वैफल्याचे हिशेब सारे चुकले तर.
साफल्याचे वैफल्याचे हिशेब सारे चुकले तर मानगुटीवरचा उतरावा इच्छांचा वेताळ आता. मानगुटीवरचा उतरावा इच्छांचा वेताळ आता. नक्षत्रांचे तुटले तोरण काळोखाचा माळ आता. आयुष्याच्या वनवन वाटा या वाटेवर भाळ आता. धन्यवाद. यानंतर मी सुरेशजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता ठेवावी. हा कवी कमी आणि कार्यकर्ता म्हणून जास्त परिचित आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्याला. सुरेशजी पवार. तात्यासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. आपण सर्व साहित्याचे वारकरी आहात आणि म्हणून तुमच्यासाठी या 2 ओळी. कधी शेंदूर झालो मी, कधी कापूर झालो मी, कधी शेंदूर झालो मी, कधी कापूर झालो मी. तुम्हा भेटायला देवा किती आतुर झालो मी. तुम्हा भेटायला देवा किती आतुर झालो मी. माझ्या कवितेचं नाव आहे वाळवंटातील गर्दे. झालं गेलं सोड विठू बस थोडं खाली, बघ तुझ्या वाळवंटी गर्दी किती झाली. बघ तुझ्या वाळवंटी गर्दी किती झाली. गर्दीमध्ये शोधू चल नामा एका तू का, आता इथे होता सांग कुठे गेला चोखा. शिव्या देत गेली काल जनाबाई तुला, युगे 28 म्हणे झोपी कसा गेला. झालं गेलं सोड विठू बस थोडं खाली, बघ तुझ्या वाळवंटी गर्दी किती झाली. उठ जरा जागा होय चल बिगी बिगी, सावताच्या मळ्यातली करपली सुगी. रखुमाई रडे रोज डोळा तिच्या पाणी, भक्त तुझा हल्ली गातो भल तीच गाणी. आई बापा सांभाळे ना पुंडलिक आता, काल म्हणे रामाने ती सोडून दिली सीता. झालं गेलं सोड विठू बस थोडं खाली, बघ तुझ्या वाळवंटी गर्दी किती झाली. टुक्कारांना टाळ्या देत हनुमान हसतो, लक्ष्मण अड्ड्यावर रोज पत्ते पिसतो. मठामध्ये पार्टी चाले कीर्तनाला बंदी, पुजाऱ्याने विकायला काढलाय नंदी. लबाडानी लावलिया लिलावात बोली, गुंडानी तर आता परस्पर केली. झालं गेलं सोड विठू बस थोडं खाली, झालं गेलं सोड विठू बस थोडं खाली, बघ तुझ्या वाळवंटी गर्दी किती झाली. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्रशांत कापसे यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता ठेवावी. आता आघाडीचे 4-5च फलंदाज बाकी आहे. जे ओपनर बॅट्समन मी मुद्दाम आज शेवटच्या ओव्हरसाठी ठेवले होते. आम्ही काही कवी नाही, पण तुमच्यासारख्या लोकांबरोबर राहून राहून थोडाफार करायला लागलो. तात्यांना वंदन करतो. कवितेचं नाव आहे वर्तमान राजकारण. शाहू फुले आंबेडकर यांचे राज्य म्हणे पुरोगामी. शाहू फुले आंबेडकर यांचे राज्य म्हणे पुरोगामी, पण इथे महिलांच्या सुरक्षेचे कुठे आहे आम्ही. रोज विनयभंग, रोज बलात्कार, कुठे कोयते नाचतात, मंत्री पोलीस फक्त कायदे वाचतात. कित्येकांचे कुंकू पुसले, कित्येकांच्या बंद पडल्या चुली. कित्येकांचे कुंकू पुसले, कित्येकांच्या बंद पडल्या चुली, आणि आता तर मंत्र्या सुद्धा सुरक्षित नाही राहिल्या मुली. रक्षांचेही रक्षण कोणी करेना. रक्षांचेही कोणी रक्षण करेना. किती खडसावा कोणी ऐकेना. भ्रष्टाचाराच्या आरोपात
खुनाच्या आरोपात मंत्रिमंडळ गाजते आणि कुठलेही कायदे पास न होता विधानसभेचे सूप वाजते. गुन्हेगार मोकाट आहे, अण्णा सुसाट आहे. गुन्हेगार मोकाट आहे, अण्णा सुसाट आहे. करुणा कुणालाच येत नाही. धनाचा जय होत आहे. आमची की तुमची खरी सेना, आमची की तुमची खरी कोणती सेना, पण मुलींच्या संरक्षणासाठी कुठे जातो मराठी बाणा. राजकारण कितीही करा पण लाडक्या बहिणीचे दुःख जाना. राजकारण किती करा पण लाडक्या बहिणीचे दुःख जाना. एकमेकांना करू म्हणे उद्ध्वस्त, एकमेकांना करू म्हणे उद्ध्वस्त. सत्तेचे लोणी करू फस्त, जनता मात्र त्रस्त, नेते मात्र सत्यात मस्त. आता जनतेनेच उघडावे डोळे, आता जनतेनेच उघडावे डोळे आणि बंद करावे मजुरांचे चाळे, बंद करावे मजुरांचे चाळे. धन्यवाद. कापसे सरांनी फारच सुंदर कविता आपल्या समोर ठेवली. मध्ये मर्सडीजचा पण विषय आला होता सर, पण अनेकांना कोणत्या मर्सडीज हेच कळलं नाही. यानंतर मी रवींद्र मालुंजकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता ठेवावी. धन्यवाद सर. तात्यासाहेबांना अभिवादन करतो आणि नुकताच दिवंगत झालेल्या कवी प्रशांत दिवंदे याच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि एक रचना आपल्यासमोर ठेवतो. शीर्षक आहे दादा तुमची आठवण येते. हाडं गोठवणाऱ्या थंडीत जगण्याची लढाई लढण्यासाठी सायकलला पॅडल मारणारं कुणी पाहिलं की दादा तुमची आठवण येते. मी वही मागितल्यावर तुम्ही मोठ्या कसरतीने बनवून द्यायचात माझ्यासाठी जुन्या पानांची वही. मी वही मागितल्यावर तुम्ही मोठ्या कसरतीने बनवून द्यायचात माझ्यासाठी जुन्या पानांची वही. आज मुलांसाठी नवी वही आणताना कुणाचा व्याकुळ चेहरा पाहिला की दादा तुमची आठवण येते. अधूनमधून आमचं सुरू असतं हॉटेलमध्ये जाणं येणं, भरमसाठ बिल देणं, पण 2 महिन्यातून एकदा तुम्ही आणायचा तो गुलाबजाम काचेच्या बरणीत पाहिला की दादा तुमची आठवण येते. तुमच्या साध्या भोळ्या स्वभावात भर पडली ताईच्या धोरणी वृत्तीची. माझ्या आईला ताई म्हणायचो. तुमच्या साध्या भोळ्या स्वभावात भर पडली ताईच्या धोरणी वृत्तीची आणि नेटाने झाला संसार. पण आज गरिबीशी 2 हात करताना सायकलवर फिरणारी एखादी कष्टकरी जोडी पाहिली की दादा तुमची आठवण येते. थोडाफार का होईना घेता आला मला तुमच्यातला वारसा. थोडाफार का होईना घेता आला मला तुमच्यातला वारसा. ज्याने लख्ख होतो दररोज माझ्या मनातील विचारांचा आरसा. आणि आरशातल्या प्रतिबिंबातून मी पाहतो माझं बालपण. आणि आरशातल्या प्रतिबिंबातून मी पाहतो माझं बालपण. आणि दादा हमखास तेव्हा मला तुमचीच आठवण येते, तुमचीच आठवण येते. धन्यवाद. फारच वेगळी कविता सरांनी ठेवली. यानंतर मकरंद हिंगणे यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता ठेवावी. मकरंद हिंगणे. जसं जसं माझं नाव येत नव्हतं तसं मला आनंद होत होता, कारण मला माहिती आहे तुमच्यापैकी कोणी मला इथे कविता वाचताना कधीही बघितलेलं नाही आहे. शुभारंभाची कविता आमचे प्रेमळ मित्र ज्येष्ठ कवी प्रकाश होळकर यांच्या प्रेमळ आग्रहाला बळी पडून मी इथे कविता वाचतोय. गोट्या विटीदांडू खेळताना तुम्हाला दिसायला नको म्हणून पळत जाऊन लपायचो अंधारात. गोट्या विटीदांडू खेळताना तुम्हाला दिसायला नको म्हणून पळत जाऊन लपायचो अंधारात. आणि उजेडात मस्ती करून दणाणून सोडायचो सगळी शाळा. गोट्या विटीदांडू खेळताना तुम्हाला दिसायला नको म्हणून पळत जाऊन लपायचो अंधारात. आणि उजेडात मस्ती करून दणाणून सोडायचो सगळी शाळा. तुमच्या छडीनेच उमटल्या आहेत तळहातावरच्या भाग्यरेषा. पण मास्तर एवढं जीव तोडून कोणी शिकवतं का हो? पण मास्तर एवढं जीव तोडून कोणी शिकवतं का हो? सायकलच्या कॅरियरवरून घरी नेलेल्या वह्या तपासण्याचा वेळ कसा होता तुमच्याकडे तरीही? पगारवाढीच्या मोर्चातही दिसला नाहीत कधी. पगारवाढीच्या मोर्चातही
दिसला नाहीत कधी. अनामवीरा शिकवताना डोळ्यातलं पाणी मात्र लपलं नाही तुमच्या. अनामवीरा शिकवताना डोळ्यातलं पाणी मात्र लपलं नाही तुमच्या. आणि लपवला आणि नाही लपवला तुम्ही चष्म्याच्या तुटलेल्या काडीच्या जागेवर लावलेला दोराही कधी. अनामवीरा शिकवताना डोळ्यातलं पाणी मात्र लपलं नाही तुमच्या. आणि नाही लपवला तुम्ही चष्म्याच्या तुटलेल्या काडीच्या जागेवर लावलेला दोराही कधी. पावनखिंडीच्या लढाईत खरंच तुम्ही हजर होतात का हो? पावनखिंडीच्या लढाईत खरंच तुम्ही हजर होतात का हो? आणि झाशीच्या गडावर केशवसूत, तांबे, कुसुमाग्रज, पाडगावकर कुठून येतं हो एवढं सगळं? पावनखिंडीच्या लढाईत खरंच तुम्ही हजर होतात का हो? आणि झाशीच्या गडावर केशवसूत, तांबे, कुसुमाग्रज, पाडगावकर कुठून येतं हो एवढं सगळं? एकच सांगतो मास्तर, एकच सांगतो मास्तर, संस्कारांची आणि आदर्शाची मूर्ती करायचं ठरवलं ना तर तुमचीच असेल ती मूर्ती. एकच सांगतो मास्तर, संस्कारांची आणि आदर्शांची मूर्ती करायचं ठरवलं ना तर तुमचीच असेल ती मूर्ती, अगदी तुमच्या छत्रीच्या तुटलेल्या काडीसकट. नमस्कार करताना मूर्तीला येईल त्यातून चैतन्याची आभा. नमस्कार करताना मूर्तीला येईल त्यातून चैतन्याची आभा आणि पसरत जाईल आयुष्यभर तुमच्यासारखं होण्याचं स्वप्न पाहत. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रकाश होळकर सर हे कवी आहे, नंतर आहे, आधी शेतकरी आहे. कोणत्या कणसात कशी दाणे त्यांना बरोबर कळतं आणि म्हणून हे सुगीचं कणीस होतं. सर तुमच्या कवितेच्या प्रवासाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहे. यानंतर मी विनंती करतो अशोक बनसोडे सर यांना की त्यांनी आपली कविता ठेवावी. अशोक बनसोडे सर. कवितेचं शीर्षक आहे कळालंच नाही. गाव कुसाबाहेरून निघतानाच माय म्हणाली होती, सांभाळ व पुरी उसमळ्यात चाललीस. गाव कुसाबाहेरून निघतानाच माय म्हणाली होती, सांभाळ व पुरी उसमळ्यात चाललीस. शब्द विरले वाऱ्यावर, मुकादमाच्या भुलाव्यात, गाडीच्या खडाखडात. कारखान्यावर कोयत्या बांबूसाठी थांबलेल्या नवत्या नजरेत नवं जग. फटफट्या, मोटरगाड्या, ढवळ्या टोप्या, सगळंच कसं भूताटकीगत. थळात तिकोनी कोपीवर पदर बांधून पाचट पांघरताना मुद्दाम थांबलेल्या फटफट्या मोटारीतून, सिगरेटच्या धुरातून, पानाच्या पिचकाऱ्यातून, तिरक्या टेरलेल्या ढवळ्या टोपीतून मगरूर बागायती चौकशा. मुकादमाच्या लाचार उठबशा पेट्रोलच्या धुराबरोबरच कोपीवरचं पाचट उडवत होत्या. धरतीचं तोंड काळा झाल्यावर कोपीतून निखाऱ्यावर चंद्र भाजू लागले. घासाघशीतून मायची सय पोटात पाझरू लागली. डोळ्यात झोप खुपू लागली. शिनले भागले जीव निजू झाले. गिधाडी आत्मे थळगिरटू लागले. हातात हातबट्टी खिशात नोट थप्पी. कोपीचं बारदानी झडप बाजू झालं. पांढरं डोकं आत आलं नि आठवले त्या आईचे शब्द गाड्याच्या खडखडात तसेच विरलेल्या वारेवर. पदर ढिला होण्याआधी बाजूचा कोयता हातात कधी लाल झाला ते कळालंच नाही. धन्यवाद. ज्यांच्या कविता ऐकत ऐकत आम्ही मोठं झालो त्या आदरणीय विवेकजी ओगल-मोगले सरांना विनंती करतो. खरं तर मला संदीप सरांचीच भीती वाटते, पण आता आणखी सौमित्र सर आलेत तर घसा कोरडा पडला तर प्लीज समजून घ्या. छोटीशी कृती नावाची शीर्षकाची कविता आहे. छोटीशी कृती. आताशा पुष्कळ लोक लिहायला लागलेत झडझडून. त्या तुलनेत वाचक संख्या कुठे वाढते आहे? ती तर कमालीची घटतीच आहे. मग मीच समजूतदारपणे लिहायचं थोडं मागे ठेवून लागलोय वाचायला नव्या कोऱ्या उत्साहाने, चांगली बैठक वगैरे मारून. यामुळे कुणाला काय फरक पडला हे मला कसं समजेल? पण माझं विचाराल तर मी खुश आहे माझ्या या छोट्याशा कृतीने. धन्यवाद सर. आणि याच्यानंतर आता नाशिकचा ओपनर बॅट्समन प्रशांत केंदळे.
ज्याला मी आता समारोपाच्या ओव्हरसाठी बोलवतोय. प्रशांतसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू आणि नंतर आपण किशोरदादांच्या कविता, होळकर सरांच्या, माडिक सरांच्या कविता ऐकून थांबणार आहोत. तात्यासाहेबांना वंदन, सर्वांना नमस्कार. खुलाया लागल्या वाटा, खुलाया लागल्या वाटा. जरा उघडीप झाल्यावर, जरा उघडीप झाल्यावर खुलाया लागल्या वाटा. जरा उघडीप झाल्यावर खुलाया लागल्या वाटा. धुळीने भारला वारा, धुळीने भारला वारा, सुकाया लागल्या वाटा, सुकाया लागल्या वाटा. पिकांच्या जावळामधुनी उन्हाचा हात फिरताना, पिकांच्या जावळामधुनी उन्हाचा हात फिरताना, पिकांच्या जावळामधुनी उन्हाचा हात फिरताना. फुलांचे चेहरे पाहून, फुलांचे चेहरे पाहून भुलाया लागल्या वाटा. जरा उघडीप झाल्यावर खुलाया लागल्या वाटा. चराया मोकळ्या रानी गुरांचे पाय लगबगले, चराया मोकळ्या रानी गुरांचे पाय लगबगले. चराया मोकळ्या रानी गुरांचे पाय लगबगले. खुरांचे खुरांचे माळुनी गजरे, खुरांचे माळुनी गजरे फुलाया लागल्या वाटा. जरा उघडीप झाल्यावर खुलाया लागल्या वाटा. तिच्या येण्याकडे डोळे कधीचा लावणी रस्ता, तिच्या येण्याकडे डोळे कधीचा लावणी रस्ता. तिच्या येण्याकडे डोळे कधीचा लावणी रस्ता. गुलाबी पावलांसाठी झुराया लागल्या वाटा, गुलाबी पावलांसाठी झुराया लागल्या वाटा. जरा उघडीप झाल्यावर खुलाया लागल्या वाटा. निळे आभाळ पक्षांनी पुरे हे व्यापले बाई, निळे आभाळ पक्षांनी पुरे हे व्यापले बाई. निळे आभाळ पंखानी पुरे हे व्यापले बाई. मनाला पंख फुटले की, मनाला पंख फुटले की उडाया लागल्या वाटा. मनाला पंख फुटले की उडाया लागल्या वाटा. जरा उघडीप झाल्यावर खुलाया लागल्या वाटा. शेवटच्या ओळी. मला कविता नवी सुचली तशा झाडास या फांद्या, मला कविता नवी सुचली नव्या झाडास या फांद्या. मला कविता नवी सुचली किती झाडास या फांद्या. तशा वाटेस ही वाटे, तशा वाटेस ही वाटे फुटाया लागल्या वाटा. जरा उघडीप झाल्यावर खुलाया लागल्या वाटा. धुळीने भारला वारा सुकाया लागल्या वाटा, सुकाया लागल्या वाटा. धन्यवाद. धन्यवाद प्रशांत. होळकर सरांनी आज आपल्याला सगळ्यांना एकत्र केलं. सर, मी सुरेश पवारांकडून येण्यापूर्वी माहिती घेतली की आज 30 कवी होते. नाशिक जिल्ह्यात 150 कवींची यादी त्यांच्याकडे. म्हणजे पुढले 5 सेशन तुम्हाला 30-30चे घ्यावं लागतील, तेव्हा पूर्ण जिल्ह्याचा हा राऊंड पूर्ण होईल.
आणि आज ज्या सगळे कवी इथं कविता म्हणायला आले त्यांना एक विनंती आहे की जशी इतर लोक आपल्या कविता ऐकायला आले तेव्हा आपण पण या, पत्रिकेत नाव चेक करू नका. धन्यवाद सर. यानंतर मी खरं म्हणजे ज्यांचा गारवा, सांज गारवा या अल्बमनं, ह्या कवितांनी सगळ्या तरुण पिढीला वेळ लावलं होतं. कांद्याचं निघत होतं सालपट तेव्हा द्राक्ष हसत होती. कांद्याचं निघत होतं सालपट तेव्हा द्राक्ष हसत होती. केळी जोडली पावसानं तेव्हा संत्री बारमध्ये बसत होती. कांद्याचं निघत होतं सालपट तेव्हा द्राक्ष हसत होती. केळी जोडली पावसानं तेव्हा संत्री बारमध्ये बसत होती. मका, सोयाबीन, कपासी या टाकून दिलेल्या पोरींसारख्या. मका, सोयाबीन, कपासी या टाकून दिलेल्या पोरींसारख्या. मायबापाच्या घरात राहून सुद्धा भावाच्या प्रेमाला पारख्या. मायबापाच्या घरात राहून सुद्धा भावाच्या प्रेमाला पारख्या. ऊस गोड तसा आडदांड, ऊस गोड तसा आडदांड, वेळ आली की खमक्या होतो. ऊस गोड तसा आडदांड, वेळ आली की खमक्या होतो. गोडवाच काढून घेऊ तुमचा, नादी लागल तर धमक्या देतो. गोडवाच काढून घेऊ तुमचा, नादी लागल तर धमक्या देतो. मेथी, कोथिंबीर, काकडी, दोडकी नावाला भाजीपाला. मेथी, कोथिंबीर, काकडी, दोडकी नावाला भाजीपाला, पण बाजारात पाला पाचोळा. पण बाजारात पाला पाचोळा. वांग्याचं नेहमीच होतं भरीत, तांबाट्यांचा रस्त्यावर चिखलगोळा. वांग्याचं नेहमीच होतं भरीत, तांबाट्यांचा रस्त्यावर चिखलगोळा. धान्य भरडलं जातंय जात्यात, धान्य भरडलं जातंय जात्यात, पण कोणालाच राग येत नाही. धान्य भरडलं जातंय जात्यात, पण कोणालाच राग येत नाही. सडून करपून नाहीतर फास लावून मारताय सगळे. सडून करपून नाहीतर फास लावून मारताय सगळे, पण लढण्यासाठी जाग येत नाही, लढण्यासाठी जाग येत नाही. यानंतर थोडासा प्रोटोकॉलमध्ये बदल करून आदरणीय महाडिक सरांना विनंती करतो आणि मग किशोरदादांच्या कवितांनी आपण या कार्यक्रमाचा समारोप करू. आदरणीय महाडिक सर. पद्मश्री ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांना अभिवादन करतो आणि आपल्यासमोर एक कविता या ठिकाणी सादर करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जी गदा येते आहे, ज्याबद्दल खूप बोललं जातं, खूप लिहिलं जातं, आणि म्हणून अशी कविता आहे की मी ठरतो आहे सर्वांसाठी एक व्हायरस. मी ठरतो आहे सर्वांसाठी एक व्हायरस. कदाचित उद्या माझ्या बोलण्यावर फिरण्यावर बंदी घातली जाईल. उद्या माझ्या बोलण्यावर फिरण्यावर बंदी घातली जाईल. आणि परवा लेखनावर आणि भाषणावर सुद्धा, आणि परवा लेखनावर आणि भाषणावर सुद्धा माझ्या प्रत्येक हालचालीवर ठेवलं जाईल बारीक लक्ष. माझ्या प्रत्येक हालचालीवर ठेवलं जाईल बारीक लक्ष. घातले जातील कडक निर्बंध. संशयाच्या गुंतवण्यात या ना त्या प्रकरणात गुंतवण्यासाठी आधार कार्डशी लिंक करशील माझा मेंदू. आधार कार्डशी लिंक करतील माझा मेंदू. कव्हरेज क्षेत्र सोडून मी बाहेर पडू नये म्हणून, कव्हरेज क्षेत्र सोडून मी बाहेर पडू नये म्हणून जोडले जाईल नेव्हिगेशन 24 तास. कदाचित माझ्या घरात मला बंद करून ठेवले जाईल नजर कैदेत आयुष्यभर. कदाचित नजर कैदेत ठेवले जाईल आयुष्यभर. कारण मी ठरतो आहे सर्वांसाठी एक व्हायरस. कारण मी ठरतो आहे सर्वांसाठी एक व्हायरस. मी नाडत आलो आहे अंधश्रद्धा फैलवणाऱ्या ढोंगी बुवा आणि बाबांना. मी नाडत आलो आहे अंधश्रद्धा फैलवणाऱ्या ढोंगी बुवा आणि बाबांना. मी फोडत आलो आहे बिंग श्रद्धेच्या नावाखाली लुटालूट करणारे मठ आणि मठ्यांचे. श्रद्धेच्या नावाखाली लूट करणाऱ्या मठ आणि मठ्यांचे. मी लढत आलो आहे निरंतर रूढी परंपरावाद्यांशी. मी लढत आलो आहे निरंतर रूढी परंपरावाद्यांशी. मी करत आलो आहे संघर्ष आयुष्यभर धर्मांध शक्तींशी. मी करत आलो आहे संघर्ष आयुष्यभर धर्मांध शक्तींशी. कारण माझी नाळ आहे विज्ञानाच्या भक्तीची आणि पायाखालच्या मातीची. कारण माझी नाळ आहे विज्ञानाच्या भक्तीची आणि पायाखालच्या मातीची. खरं सांगू मित्रांनो, खरं सांगू मित्रांनो, मी माझ्या देहाच्या देहूत टोचून घेतला आहे सुईतून. खरं सांगू मित्रांनो, मी माझ्या देहाच्या देहूत टोचून घेतला आहे सुईतून. नाठाळांच्या डोक्यात काठी मारणारा थोडासा विद्रोही तुकाराम. नाठाळांच्या माथ्यात काठी मारणारा
थोडासा विद्रोही तुकाराम, सलायनमधून घेतलाय अंगात भरून काहीसा शाहू शिवाजी आणि आंबेडकर. आणि सलायनमधून भरून घेतला आहे काहीसा शाहू शिवाजी आंबेडकर. खरं तर मी सोसेल तेवढा आणि समजेल तेवढा पचविला आहे प्रामाणिकपणे ज्योतिबा. खरं तर मी सोसेल तेवढा आणि समजेल जेवढा पचविला आहे प्रामाणिकपणे ज्योतिबा. गॅलिलिओ आणि सॉक्रेटिस आणि नियमितपणे घोटत आलो आहे सकाळ दुपार संध्याकाळ. थोडा मार्क्स, थोडा लेनिन, थोडा कुलबर्गी, दाभोळकर आणि पानसरे सुद्धा. धन्यवाद सर. यानंतर मी ज्यांच्या कविता ऐकण्यासाठी आपण सगळे इच्छुक आहोत, आदरणीय किशोरदादांना विनंती करतो की आपण एकदा जोरदार टाळ्या किशोरदादांसाठी. तात्यासाहेब म्हटले की आपल्याला एक ओळ आठवते, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. विंदा करंदीकर म्हटलं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. पाडगावकर म्हटले की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. अशा सगळ्या. गालिब म्हटलं की दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन बैठे रहे. अशा कितीतरी ओळी. तुकाराम म्हटलं की वृक्षवल्ली आम्हा. ज्ञानेश्वर म्हटलं की पहिलं तोगे काऊ कोकत आहे. खूप मोठ्या मोठ्या कवींनी एक एक अशा ओळी दिलेल्या आहेत मराठी भाषेला की त्या आपल्या मनात अजरामर झालेल्या आहेत. अशाच एका कवीला आदरांजली म्हणून ही कविता आहे. कविता, या कवितेत एक दृश्य आहे आणि शेवटचा निरोप आहे आणि पाऊस आहे आणि एक चौक आहे. तुम्ही कल्पना करा फक्त की मी पहिल्या काही ओळी आहेत अशा की मी शब्द तुला देताना सांगितले होते काही. मी शब्द तुला देताना सांगितले होते काही आणि आज तुला आठवता आठवले काही नाही. तू फक्त तुझ्या केसांतून बघ फिरवून हात जरासा. मी ठेवून आलो होतो तेथेच एक उसासा. तो नसला तरीही तेथे बघ ऊब असावी थोडी. तो नसला तरीही त्याची बघ ऊब असावी थोडी. नंतर मग मिटूनी डोळे हातांची चाचपणारी. ते स्पंदन जाणवताना घे माझा एक उखाणा. मी आठवण्यासाठीचा शेवटचा एक बहाणा. शेवटचे बाय करूनी नुकतेच कुणी हे केले. शेवटचे बाय करूनी नुकतेच कुणी हे गेले. चौकात उभ्याने सिग्नल मग एकाकीसे झाले. गजबजल्या चौकामधली स्लो मोशन गर्दी झाली. गजबजल्या चौकामधली स्लो मोशन गर्दी झाली. कोलाहल म्यूट करूनी मनसुन्न उदासी आली. रस्त्यास अचानक तेव्हा कळले न कुठे थांबावे. गर्दीत हरवून जाता स्वतःत कसे परतावे. कन्फ्युजन तिथल्या तेथे चौकात पसरले तेव्हा. कन्फ्युजन तिथल्या तेथे चौकात पसरले तेव्हा. कळले न कुणाला अवचित ढग दाटून आले केव्हा. थांबून अचानक गेले बघ सिग्नल ट्रॅफिक वेडे. थांबून अचानक गेले बघ सिग्नल ट्रॅफिक वेडे. का अंधारून आले हे पडलेले त्यांना कोडे. गारठला चौक अचानक स्वेटरली उंच इमारत. गारठला चौक अचानक स्वेटरली उंच इमारत. गर्दी मग बोलत होती वाफांची वर्तुळ सोडत. थंडीचा कहर कडाडत हाडात शिरू लागला. तितक्यात शुभ्र पांढुरका वर बर्फ पडू लागला. कोणी छत्री विंगशीटर आडोसा कोणी ओले. भर चौकामध्ये कोणी भुरभुरता पाऊस झाले. कोणी छत्री विंगशीटर आडोसे कोणी ओले. भर चौकामध्ये कोणी भुरभुरता पाऊस झाले. ढग झालेला कोणी माणूस तितक्यात अचानक फुटला. ढग झालेला कोणी माणूस तितक्यात अचानक फुटला. पाण्यासम लिक्विड बाकी ठाऊक नव्हे तो कुठला.
तो टिपूस टिपूस ते मोती नजरेतून गाळत होता. संतत धारांचा मांडव डोळ्यात उभारत होता. आतून फिरस्ता होता, बाहेर उभ्यागत होता. आतून फिरस्ता होता, बाहेर उभ्यागत होता. तो कोण विरळ धूसरसा माणूस धुक्यागत होता, जो ओल्या आवाजाने ओलास पुकारत होता. घर कोठे आहे माझे चौकास विचारत होता. त्या रात्री वारा निर्जन चौकातून बरळत होता. त्या रात्री वारा निर्जन चौकातून बरळत होता. बरळत होता वारा. त्या रात्री वारा निर्जन चौकातून बरळत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. आईचं बोलणं आपलं नेहमी होत असतं, म्हणजे प्रत्यक्ष नाही होत किंवा न बोलताही होत असतं. आपल्या मनातलं सगळं आईला कळत असतं. तर जेव्हा स्ट्रगलचे दिवस असतात, पोराचं काही होत नाही, नोकरी लागत नाही किंवा काय होत नाही, लग्न जरी झालं असेल तरी त्याचं चांगलं चाललंय की नाही, आई काही बोललं ना तर कळत असतं आईला. या भावनेवर एक कविता आहे की आईला वाटत असेल सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत, पण कुठलं ओझं घेऊन परततो हा रोज रात्री. आईला वाटत असेल सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत, पण कुठलं ओझं घेऊन परततो हा रोज रात्री. कुणास ठाऊक काय करतो, कुठे असतो दिवसभर, काय काय भरून नेतो जाते वेळी. पुस्तकं, पेन, कोरे कागद, नॅपकिन, पेस्ट, टूथब्रश, औषधं कुठली कुठली. परवा तर अंडरविअर भरून घेतल्या बॅगेत त्याने, जणू तो परतणार नाहीये रात्री घरी. परवा तर अंडरविअर भरून घेतल्या बॅगेत त्याने, जणू तो परतणार नाहीये रात्री घरी. विचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाईघाईत काहीतरी शोधायलाच लागतो. कधीतरी बाहेर पडून नाक्यावरून परत येतो, कधी कधी घरातून बाहेर पडून नाक्यावरून परत येतो. उघडतो कपाट, फोडतो कुलप, खिसे चाचपतो, ट्रंका धुंदाळतो, पुस्तकं चाळतो उद्विग्नपणे. या घरात त्याचं काय हरवलंय कधी काही कळत नाही. या घरात त्याचं काय हरवलंय कधी काही कळत नाही. चेहऱ्यावर प्रश्न घेऊन बाहेर पडतो तेव्हा हरवलेलं सापडलंय की नाही तेही कळत नाही. कधीतरी अचानक संध्याकाळीच परततो, गप्प मलूल बसून राहतो. मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच असं बिलकुल वाटत नाही. मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच असं बिलकुल वाटत नाही. काय झालंय रे तुला असं विचारावंसं वाटतं, पण निसटल्यागत पिंजऱ्यामधून भुर्र दिशी उडून जातो. जेव्हा परततो तेव्हा मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत असतो त्याच्या माझ्या वयावरून. जेव्हा परततो मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत असतो त्याच्या माझ्या वयावरून. उपास तापास पूजा अर्चा सांगून कधी केले नाहीत. उपास तापास पूजा अर्चा सांगून कधी केले नाहीत, पण हल्ली लाईट घालवून काळोखातच हात जोडून काहीतरी पुटपुटताना दिसतो. आईला वाटत असेल सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत, पण कुठलं ओझं घेऊन परततो हा रोज रात्री. कुठलं ओझं घेऊन परततो हा रोज रात्री. एक कविता शेवटची म्हणतो, जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. जगायास तेव्हा खरा अर्थ होता, तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे. नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे. निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पाहायचे. उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबातही दुःख दाटायचे.
उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबातही दुःख दाटायचे, जरा एक तारा कुठेही निखळता मनाला किती खिन्न वाटायचे. असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे. असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे. ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे. ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे. उरी रोज होता निळा एक पक्षी, निळे त्यास आभाळ वाटायचे. उरी रोज होता निळा एक पक्षी, निळे त्यास आभाळ वाटायचे. कळालेच नाही हृदय हे अचानक सुगंधी कशाने तरी व्हायचे. मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे. मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे. आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे. आता पाऊलेही दुखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे. जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. धन्यवाद. किशोरदादाचं अभिनंदन याच्यासाठी केलं पाहिजे की मरीन ड्राईव्ह समोर जरी अंबानीचं घर असलं तरी मरीन ड्राईव्हवरती नाशिकचं राज्य आहे आणि त्या अभिनयातून आणि कवितेतून आहे. दादा खूप खूप धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो की या कार्यक्रमाचे आभार आणि समारोप. नमस्कार. पद्याची एक ओळ म्हणजे गद्याचं एक पान असतं. अगदी या आजच्या कवी संमेलनाला, कुसुमाग्रज स्मरणच्या कवी संमेलनाला आज प्रमुख पाहुणे म्हणून सौमित्र हजर राहिले, हे आपलं एक भाग्य आहे. कालच त्यांनी इथे संवादाचा जो कार्यक्रम झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर जसे गावोगाव फिरले तसे सौमित्रसुद्धा कवी संमेलन करत गावोगाव फिरलेत. आज आपल्याला त्यांच्या तिन्ही कविता ऐकायला मिळाल्या. आजच्या कवी संमेलनाला खरोखर ज्या सर्व निमंत्रित कवींची जी काही मोठ बांधली ते आमचे मित्र प्रकाश होळकर यांना खरं आभार तर नाही मानायला पाहिजे. ते प्रतिष्ठानचे विश्वस्त आहे, पण आम्ही त्यांच्या नेहमी ऋणात राहू. आपण सर्व कवी मनापासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन आपण हजर राहिलात. खरोखर तुमचे प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक आभार. तसेच सर्व श्रोते आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. तसे आमचे नानासाहेब बोरस्ते कधी कवी संमेलन असलं की त्या प्रत्येक कवी संमेलनाला हजर राहतात. रवींद्र मालुसकरांना माहिती आहे. आज आमचे अध्यक्ष तसेच संदीपजींनी आज जे निवेदन केले ते खरोखरच खुमासदार शैलीत निवेदन केले, त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. आजच्या या कवी संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत महाडिक सर, यांच्या परवानगीने मी आजचा कवी संमेलनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.